यस विक्रांत, थोडंसं दोन शब्द बोलूया देखील आपण. गावडे साहेब. हां, धन्यवाद. तर विक्रांत, काय म्हणाल, किती महत्त्वाचा होता हा सामना? विशेष म्हणजे तुमचे बंधू शुभम काय खेळलेत. मॅच जवळपास तुम्ही पराभूतच झाला होतात, परंतु स्वतः संघनायकमधून मैदानात उभे राहिलात आणि मॅच जिंकून दिली. काय म्हणाल? नक्कीच मागच्या दिवसामध्ये शनिवारमध्ये देखील माझा परफॉर्मन्स काही बॅटिंग माझी होत नव्हती. एक मॅच राजने काढली आणि त्यावेळी हर्षने देखील बॅटिंग केली. पहिली मॅच पण आम्ही काही फरकाने हरलो. दुसऱ्या मॅचला बॉलिंग चांगली पडली होती म्हणजे मॅच जिंकलो होते. पण ह्या मॅचला आम्हाला बॅटिंग देखील आणि बॉलिंग देखील चांगली करायची होती. परंतु आमची बॉलिंग खराबच पडली, कारण की ती लोकं फ्री माइंड बॅटिंग करत होते रॉयल स्ट्रायकरवाले, कारण की ती लोकं मॅच जिंकून पण या लीगमध्ये इन नव्हते होत. त्याच्यामुळे ती लोकं फ्री माइंड बॅटिंग करत होते आणि आमच्या बॉलरनी खूप थोडी मी आणि ओमकारने खराब बॉलिंग टाकली, त्याच्यामुळे एवढा स्कोअर झाला. नाहीतर आमचं ॲक्च्युली टार्गेट होतं 30 ते 35 रन आम्ही चेस करू शकतो. परंतु माझ्या स्वतःवरती मी ह्या मॅचला विश्वास ठेवला की जेणेकरून माझ्या बॅटिंगनी मी टीमला सेमीफायनलपर्यंत घेऊन टाकेल. आणि टीमचे पूर्ण एफर्ट्स आहेत. हर्ष पण आला, टायमिंगला एक 6 मारून दिला, एक डबल मारून दिला. तो भले 3 बॉल खेळला पण त्यांनी 8 रन करून दिले. त्या मोमेंटचे रन इम्पॉर्टंट होते माझ्यासाठी. आणि लास्ट ओव्हर 1 ओव्हर 13ची मॅच होती. मला माहिती होते एक बॉलर कमी आहे. मी ओमकारला आणि हर्षला देखील सांगत होतो मी ब्रिजवर 2 चेंडू मारू शकतो, 8 रन ते मी करू शकतो आणि बाकी 2 डबल मी मारू शकतो. म्हणजे लास्ट ओव्हर 11 बॉलाची जरी आली तरी मी काढेन मॅच, फक्त एका यांनी उभे राहा. पण मॅच देखील आऊट झाला. त्यानंतर बॅट्समनची साथ नव्हती मिळत, परंतु कसेबसे देवाच्या कृपेने मॅच जिंकलो. आता सेमीफायनल जिंकण्याचा पण माझा प्रयत्न असेल, सेमीफायनल जिंकून देखील फायनल. किती दबाव होता ज्यावेळेला शेवटचा एक बॉल आणि दोन. थोडंसं मागे या ना तुम्ही. हॅलो. तो शेवटचा बॉलवर 2 धावा करायच्या होत्या, त्यावेळेला किती दबाव होता? खूप दबाव होता, कारण की 4 बॉल 5चं इक्वेशन होतं. 2 बॉल मी 2 बाउंड्र्या मारल्या होत्या. 4 बॉल 5 म्हणजे मी विचार केला एक डबल मारेन, 3 बॉल 3 तर कसा पण होतो. ॲटलिस्ट सुपर ओव्हर होऊ शकते जेणेकरून, पण परंतु लाराने देखील चांगले बॉल टाकले मला ऑफ साईडला. मला ती एक भीती होती की मी शफल झाल्याच्यानंतर तो वाईट माझा जाईल की नाही, ते पण मनामध्ये माझे एक चालू होतं. परंतु देवाच्या कृपेने लास्टचा बॉल लाराने मला फुल टॉस टाकला आणि तो बॉल मी ब्रिजवर मारला. आणि एक मिनिट समीरजी तुमच्याकडे येतोय. हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्हाला किती महत्त्वाचा वाटतो आणि कुणाला समर्पित कराल? खूप महत्त्वाचा वाटतो हा मॅचचा पुरस्कार, कारण की कालपासून जे टीममध्ये मी ॲज अ आयकॉन आहे, मी कॅप्टन आहे, पण माझ्याकडून परफॉर्मन्स होत नव्हता. एक मॅच राजने घेतलं मॅन ऑफ द मॅच, खूप बरं वाटलं. टीम आम्ही एक ती मॅच जिंकलो. परंतु मॅन ऑफ द मॅच हे माझ्यासाठी इम्पॉर्टंट तर आहे, परंतु टीम जिंकणे हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मी माझ्या टीमला पण हेच सांगेल की सेमीफायनलचा सामना आहे. एक मॅच आपल्याला खूप एफर्ट्स लावायचे आहेत. एक एक मॅचचा स्टडी केल्याच्यानंतर आपण पुढे पुढे जाऊ, तसं जसं आपण स्टडी करू. परंतु आता सेमीफायनलची मॅच आहे. सेमीफायनलच्या मॅचसाठी आम्ही थोडं हे करू. आणि नेहमीच मी समर्पित करेल, कारण ते माझ्या आईवडिलांसाठी. वडील देखील मी अजिबात बघत होते. मला एवढंच सांगायचं आहे सर, तुम्हाला आठवतं का मॅन ऑफ द सिरीज आपल्या ओमकार मलाड संघाचा मतंग सारंग, आज मला हा लालबागमधला विक्रांत जाधव दिसतोय. क्या बात आहे. हा भावनिक क्षण आहे आणि खऱ्या अर्थाने लालबागच्या क्रिकेटला एका उंचीवर घेऊन जाण्यामध्ये त्या व्यक्तीचा वाटा आहे. डोळ्यामध्ये आनंद अश्रू आहेत आणि क्रिकेटच्या प्रती असणारं ते प्रेम आहे आणि हे सगळं भावनिक नातं या लालबाग नगरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर जाऊयात अशाच एका आता